हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे नागपंचमी आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. तर तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या आणि नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर श्रावण महिन्यातली खूप छान अशी सुरुवात झालेली आहे. पूजा वगैरे सगळं झालं माझं आणि आता मंदिरात जावं म्हटलं तर पावसाने हजेरी लावली आहे. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते. आणि छान अशी आज मी मेहंदी काढली होती रात्री, साधी सिंपल एकाच हातावरती. घरामध्ये कोण नसलं ना की असं होतं बघा, म्हणून पोरगी पाहिजे बरं का. पोरगी असल्याशिवाय ना आईला पण नटता येत नाही, म्हणून पोरगी ही असायलाच पाहिजे. तर इकडे बघू शकते साधी सिंपल अशी मेहंदी काढली होती. आणि ह्या वर्षी आहे ना पहिल्यांदा असं झालं की माझी खूप अशी डार्क मेहंदी, म्हणजे खूप काळी काळी मेहंदी रंगली नाही. आणि मी त्यांना सकाळी उठल्याच म्हटलं की माझी मेहंदी अजिबात रंगली नाही, काय तुमचं प्रेम कमी झालं आहे का काय. इकडे बघू शकताय किती छान छान आली आहे, पण नंतर त्याचा रंग चढायला लागला. तर असं इकडे चला तर कंटिन्यू करा आणि तुम्हाला पाऊस दाखवते. तर बाहेर अशी मस्त अशी थोडी थोडी बुरबुर चालू झाली, तुम्हाला दाखवते. बघू शकता जास्त काय नाही, असं ह्यासारखं नाही, पण गाडीवर जायचं आहे ना. पाऊस चालू असलं की भिजल म्हणून असं वाटत होतं, म्हणून म्हटलं की थांबून जावं. हे पण कामावर गेलेत आणि मला एकटीला गाडीवर जायचं म्हटलं की थोडंसं पाऊस हे नको वाटतं, बाकी काय नाही. चला तर आज आहे नागपंचमी आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. तर मंदिरामध्ये जायचं होतं, पण त्या अगोदर म्हटलं सगळी घरातली कामं वगैरे उरकून घ्यावी. देवाची छान अशी पूजा वगैरे झाली. तुम्हाला जवळनं पूजा दाखवते. आज मस्त अशी रोजचीच आपली देवपूजा खूप चांगलीच असते, पण आजसुद्धा खूप सगळे देव उजळून घेतले. एकादशीला देव उजळवत असते, पण आज सगळे देवाची भांडी ही सगळं जे काय आहेत ना ते सगळं काढलं होतं घासायला. आणि देवाची हे आपलं अभिषेक पात्र आणि देवाचं हे तर रोजच मी स्वच्छ घासून घेत असते आणि त्यानंतरच ही पूजा मांडत असते. पण हे देवाची सगळी भांडी, तांबे, ताटं, त्याचबरोबर सगळे देव हे सगळं उजळून घेतलं आणि खूप एक तासभर गेला पूजेला. पण खूप छान अशी सकाळी सकाळी सुंदर अशी पूजा झाली. ह्याच्यातलं अभिषेक पत्रातलं पाणी संपलं की त्याच्यामध्ये ओतत राहावं लागतं. आणि एक देवपूजा झाल्यानंतर एक तासभर तरी चालावं अशी माझी इच्छा असते ह्याच्यामध्ये जलधारा. तर ती आणि संध्याकाळी मात्र एक वरचा तुझा तांबे आहे ना तो तांबे एक भरून ओतत असते. म्हणजे संध्याकाळी पण महादेवाची म्हणजे प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला आहे ना पूजा केलेली खूप चांगली असते. त्यामुळे ना संध्याकाळच्या टायमिंगला ज्यावेळेस आपण दिवाबत्ती करतो ना तर आवर्जून आहे ना ह्या अभिषेक पात्रामध्ये पाणी ओतायचं. म्हणजे त्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला सुद्धा महादेवाच्या पिंडीवरची जलधारा जी आहे ना तर ती चालूच राहते. तर दिवसाच्या पूजेपेक्षा संध्याकाळच्या पूजेला म्हणजे सायंकाळच्या पूजेला खूप सारं महत्त्व आहे प्रदोषकाळच्या पूजेला. त्यामुळे ना ती पूजा खूप म्हणजे खूप डायरेक्ट महादेवापर्यंत पोचते असं म्हणतात. आणि आता श्रावण महिन्यातली छान अशी म्हणजे सकाळची सोमवारची पूजा, रांगोळी हे सगळं झाले. मंदिरामध्ये जायचं तर होतंच, पण त्या अगोदर चला म्हटलं तुम्हाला मस्त अशी माझी देवपूजा केलेली दाखवते. आता जी माझी सेवा आहे ना बेलाची ही सगळी करून झाली होती. त्यानंतर मी आणखीन एक सेवा चालू केली जी की मला आहे ना श्री शिवाय नमस्तुभ्य, श्री शिवाय नमस्तुभ्य हा मंत्राचा जप करायचा होता. आणि त्या मंत्राचा आपण जर आपल्या हाताने म्हणजे आपल्या मुठीपासून शिवलिंग बनवायचं आणि ती शिवलिंग आपण असं समोर हे हाताचं तयार करायचं आणि तो मंत्र जाप करायचा. त्या मंत्राने काय होतं की आपल्याला जे काही आजार असतील ना तर आपण रोगमुक्ती होतो असं म्हटलं जातं. मग मला ती सेवा करून घ्यायची होती. देवपूजा वगैरे सगळं झालं त्यानंतर मी ती सेवा करून घेतली. कारण त्या सेवेला पण 108 वेळा तरी म्हणावं ना श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणून ती सेवा आहे ना मी करायला घेतली होती. कारण मला खूप गरजेची होती ती सेवा करणं. मग मला मणक्याचा त्रास खूप आहे ना. शंभू महादेवाला मी एवढं सारखंच मागते की मला शंभू महादेवालाच काही मी सगळ्या देवांना फक्त म्हणते की माझं आरोग्य व्यवस्थित राहू दे. आरोग्य जर व्यवस्थित असेल ना तर सगळं काही आपलं सुरळीत चालतं, कारण आरोग्यावरच आपलं सगळं काही आहे. तर इकडे नागपंचमीची छान अशी मी काल ऑर्डर केलेली साडी आहे ना ताईनं ही साडी घातली बघू शकताय. आणि मला लिंक मागितली होती तर मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक आहे. तुम्ही त्या लिंकवर टच केलं ना तर ती ओपन होईल आणि तिथं तुम्हाला त्या साडीची किंमत काय आणि कमी जास्त होऊ शकतं. रोज थोडा काही ना पण फरक असतो वेगळा. जशा जास्त त्यांना ऑर्डर पडेल तसं असं असतं, म्हणजे कमी जास्त रेंज होते.
तर इकडे बघू शकता ही सेवा जी आहे ती तुम्हाला मी आता दाखवण्यासाठी करते. माझी सेवा ती मगच करून झालेली आहे. तर अशा आपण मुठीचं आहे ना शिवलिंग बनवायचा आणि 108 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्य, श्री शिवाय नमस्तुभ्य असा हा मंत्राचा जप करायचा 108 वेळा. आता मोजून वापरून आपल्याला नाही, पण शक्यतो होता होईल तेवढे 108 वेळाच करायचा. तर असा तो मंत्र जप आहे जो तो मी केला होता, तो तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं दाखवलेला आहे. आता मंदिरामध्ये जाण्यासाठी एका कॅरीबॅगमध्ये फुलं बेल घेतलं होतं. आणि आता तुम्ही म्हणाल माझ्याकडे बेल कुठून येतो रोज, तर आमच्याकडे आहे ना श्रावण महिन्यात पहिल्या दिवसापासून ते काका बेल टाकतात. त्यांना काहीतरी आपले ठरलेले पैसे असतात ते द्यायचे त्यांना, म्हणजे महिना भरल्यानंतर ते पैसे घेऊन जातात. आता ही आपल्याला आहे ना महिनाभर बेल देतात, त्यामुळे मला बेलाची काही कमी नाही, बेल भरपूर येतो. मी त्यांना तसं सांगितलेलं आहे, थोडे पैसे जास्त घ्या पण मला बेल जास्त दे जावं, म्हणजे ते काय होतं मग माझी सेवा पण होते आणि बेल मला जास्त मिळतो पण. तर इकडे तुम्हाला जवळनं पूजा दाखवते आणि छान अशी आपल्या घरामध्ये सगळीकडं मस्त अशी काय म्हणते भक्तीचा सुगंध जो आहे ना तो सगळ्या घरामध्ये दरवळायला आला होता. जिथे भक्ती असते ना तर त्या घरामध्ये नेहमीच सुगंधी वातावरण असतं, प्रसन्न वातावरण असतं. बघू शकता इकडे छान मस्त अशी भक्तिमय सकाळ श्रावण महिन्यातला पहिल्या सोमवारची आणि नागपंचमीची. त्यानंतर गॅसची वगैरे पूजा करून घेतली. गॅसची पूजा पण केली नव्हती, तर गॅसची पूजा वगैरे करून घेतली. सगळं माझं झालेलं आहे आवरून. आता मंदिरामध्ये जायचं आणि त्यानंतर बाकीचं काय. आज उपवास आहे त्यामुळे उपवासाचं सगळं आल्यावरच करणार आहे, उपवास सोडायला वगैरे. तर सासूबाई वारल्यात त्यामुळे नैवेद्य आमच्या कुठल्याच म्हणजे देवाला चालत नाही. म्हणजे आपण जो घरामध्ये नैवेद्य बनवून देवाला नेतो ना तर तो नैवेद्य चालत नाही, म्हणून मी लाह्या दूध आणि साखरेचाच नैवेद्य देवाला दाखवलेला आहे. आणि मंदिरामध्ये सुद्धा तोच नेणार आहे, म्हणजे दूध पण नाही नेणार कारण दूध पण चालत नाही आपलं. तर म्हणजे कोरडं साखर आणि लाह्या ह्याचा नैवेद्य नेणार आहे. तर आपलं मला सांगितलेलंच आहे, तुम्ही देवाचं सगळं करू शकता, फक्त नैवेद्य आपल्या घरातला चालत नसतो वर्षभर देवाला, असं सांगितलेलं आहे. त्यामुळे नैवेद्य काय कानवले वगैरे करणार नाही. आणि तसंही आपल्याला वर्षभरामध्ये कुठलाच सण करायचा नसतो, पण जी देवाची भक्ती जेवढं देवाचं करता येईल ना तर तेवढं करायला सांगितलेलं आहे त्यांनी. त्या माणसाला पण मोक्ष मिळत असतो म्हणले आपण, मागच्या माणसाने जर काही गोष्टी चांगल्या केल्या तर असं माझं तर ही नेहमी श्रावण महिन्यामध्ये ही जी सेवा असते ना तर ती चाललेलीच असते. तर इकडे गॅसची पण पूजा वगैरे उरकून घेतली आणि आल्यानंतर मग मी माझ्यासाठी स्वयंपाक करणार होते. हे तर सकाळी लवकरच कामावरती गेले होते आणि तोपर्यंत माझं देव वगैरे घासून ह्यांना सगळं म्हणजे ह्यांचं सगळं बनवून दिलं होतं मी. त्यानंतर मग सगळं किचन वाटा गॅस वगैरे सगळं क्लीन केल्यानंतर मी गॅसची पूजा केली. माझा स्वयंपाक परत करायचा होता मला. तर असं इकडे सकाळी सकाळी छान प्रसन्न असं वातावरण घरातलं. आणि बघू शकता आपल्या गॅसची पण पूजा झाल्यानंतर किती प्रसन्न वाटतं बरं. तर चला तर आता स्वामींची पण पूजा वगैरे सकाळी ह्यांनी लवकर केली होती, हे लवकर गेले होते ना तर त्यामुळे. तर स्वामींना पण एक छान असं मस्त हे फुल आपल्या बागेमध्ये आज उमललं होतं. खूप दिवस झालं तुम्हाला बागच दाखवली नाही, बागेमध्ये हे छान असं फुल उमललं होतं. तर हे फुलं आहे ना ते पण स्वामींना वाहिलं आणि छान नमस्कार करून घेतला. खूप छान वाटतं बघा सकाळी सकाळी घरामध्ये सगळीकडं असं भक्तिमय वातावरण. आणि ही साडी तुम्हाला आवडली का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. खूप छान आहे, तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल ना तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकताय. खूप सुंदर साडीचं हे आलेलं आहे. खूप दिवस झाले मी सर्च करून ही साडी घेतली. मला असं वाटत होतं की खूप पैसे पण नसावे लागणार आणि चांगली पण असावी, असं बायकांचं नेहमीच असतं, कमी पैशामध्ये चांगली वस्तू मिळायला पाहिजे. तर तशी रेट जे आहेत ना तर ते कमी जास्त होत असतात. तर असं आता मला मंदिरामध्ये जायचं होतं पण चांगला बारीक शितोडा येऊन गेला. मग गाडीवर एकटीला जायचं, त्यानंतर मध्येच पाऊस आला की कुठंतरी थांबायचं, असं नको वाटतं. जोडीला एखादे कोणतरी सोबत असेल तर काय वाटत नाही. आज मैत्रीण तर ती तिच्या दुकानावरती लवकर स्वयंपाक पाणी करून गेली होती, कारण त्यांना एवढा वेळ नसतो माझ्या मैत्रिणीला. आता मी काल व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना, ती मैत्रीण जी आहे माझी ती भगवंत सेल्स म्हणून तिचं खाली कॉस्मेटिकचं दुकान आहे. तर त्यामुळे तिला लवकर आता तर हे सणासुदीचे दिवस असतात त्यामुळे लवकर दुकान उघडून दुकानात जावं लागतं. तर पूजेचं सगळं सामान मी एका पिशवीमध्ये घेतलं होतं आणि गेल्या वर्षी समर्थ मला एकदाच मंदिरामध्ये घेऊन गेलता पहिल्या सोमवारी. त्यानंतर मला महिनाभर कुठेही मंदिरामध्ये जायला मिळालं नव्हतं, पण ह्या वर्षी गाडी घेतलेली आहे त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली की मला आता मंदिरामध्ये प्रत्येक वेळी जाता येतं.
तर असं सगळं सामान जे लागणार होते ते सगळं सामान मी घेतले. आता पिशवी वगैरे भरून ठेवली. ती पाऊस कमी होण्याची वाट बघत होती. त्यानंतर थोड्या वेळाने पाऊस उघडला आणि त्यानंतर मग मी मंदिरामध्ये जायला निघाले. इकडे बघू शकता आपली जी काय असेल ते सगळं लागणारं साहित्य घेतलं. आणि हे आहे बघा माझ्या गाडीची चावी, इथं अडकवलेली असते मी नेहमी. आणि बाहेर गेले आणि त्यानंतर लक्षात आलं एवढे छान मी बांगड्या आणल्या होत्या ह्याच्यासाठी, पंचमीला घालण्यासाठी. खूप छान छान बांगड्या कलेक्शन खूप मस्त आलं आहे बरं का. आता बांगड्या आणलेल्या आहेत नाही तर तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर खाली जवळपास हे 2-3 किलोमीटर यावं लागतं. चालत येण्याची आपली काही कॅपॅसिटी नाही, त्यामुळे गाडीवर यावं लागतं. मंदिर खूप लांब आहे, म्हणजे खाली गावामध्ये सिटीमध्ये मंदिर आहे, जुनं जे गाव आहे ते. आणि आम्ही राहायला खूप वरती आहे. तर असं काहीसं जे मल्लिकार्जुन मंदिर आहे ना, तर त्याच्याच बाजूला एक छोटंसं समोरच्या साईडला मंदिर आहे हे. आणि इथं दरवेळेस मी सेवा करत असते. म्हणजे इथं निवांत बसून सेवा करते ते आपल्याला किती का अर्धा तास का लागणार, कोणी काय म्हणत नाही. त्यामुळे मग माझी निवांत बसून खूप छान अशी सुंदर पूजा झाली माझी. अगोदर तर मी 15-20 मिनटं श्री शिवाय नमस्तुभ्यचा जप केला. त्या जप करत असताना हातामध्ये बेल, फुलं, अक्षदा हे दोन्ही मुठीमध्ये घेतलं होतं. भरपूर असा जप केला आणि त्यानंतर ते सगळं एकत्र एक 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 करून मी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा जप करत करत आहे ना सगळं सगळी बेलाची पानं जी आहेत ना महादेवाच्या पिंडीवर वाहिली. तर ही खूप महत्त्वाची सेवा असते. महादेवाची सेवा आहे ना अगदी साधी, सिंपल, सोपी असते. मी म्हणते ना की महादेवाच्या पिंडीवरती फक्त मनोभावे तांब्याभर पाणी आणि एक बेलपत्र जरी वाहिलं, पांढरं फुल जरी करलं वाहिलं, तरी सेवा महादेवापर्यंत पोचते. असं आपल्याला काहीच मागायचं नसतं देवाला. आपल्या मनातल्या ज्या गोष्टी असतात ना ते देवाला सगळ्या कळत असतात. आता मागायचं तर काहीच नव्हतं, फक्त एकच गोष्ट मागितली, चांगलं आरोग्य राहू दे. चांगलं आरोग्य असेल तर आपण भरपूर काही करू शकतो. तर ज्या ताई होत्या ना तर त्या पण पूजेला बसल्या होत्या. तर त्यांच्याकडून पाणी आणायचं राहिलं होतं, त्यामुळे त्यांनी विचारलं वाटलं पाणी घेऊ का म्हणून. घ्या म्हटलं. कुठलीही सेवा आपण वाहिलं काय आणि त्यांनी वाहिलं काय, ते शेवटी जाणार तर आहे त्या पिंडीवरतीच, त्यामुळे घ्या म्हटलं. तर त्यांनी थोडंसं घेतलं. त्यांनीसुद्धा मला ते ह्याचं वेगळ्या प्रकारचे त्यांनी पण बरंच काही शमीचं पण आणलं होतं त्यांनी. तर त्या काकूने शमीचं दिलं, मला फुलं दिली. तर असं काहीच एकूण-एकाला देत घेत आम्ही छान अशी पूजा पण संपन्न झाली माझी. आणि खूप मनोभावे बरं का, मस्त अशी आपल्या महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक झाला माझा, फुलाचा, बेलाचा, त्याचबरोबर पाण्याचा. तर दूध काही नेलं नव्हतं. म्हटलं ना की आपलं घरातलं काही चालत नसतं देवाला, असं सांगितलेलं आहे मला. इथं पण ती थोडीशी सेवा करून घेतली मी मंदिरामध्ये पण. इथं पण मला असा टाईम मिळाला आणि ती सेवा करून घेतली. मला जेव्हापासून कळाले ना तर ती सेवा आहे ना आपल्या आरोग्यासाठी आहे, तर ती मी नेहमीच करते आता जसं कळालं आहे तसं. चला, तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. हे आहे मल्लिकार्जुन मंदिर. हे खूप जुनं आणि प्राचीन मंदिर आहे आमच्या इथलं. तर ते पण तुम्हाला जवळनं सगळीकडून दाखवते. मंदिराला एक प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर मी बेलाच्या झाडाखाली ती सेवा केली. ती आपल्या मिनी ब्लॉगमध्ये दाखवली.